सर बसा बसूनच बसूनच करायचं म्हणून सांगते. नमो नमः. हे मातृभूमी, हे मातृभूमी, तुझला मन वाही येले. वक्तृत्व वाग विभव ही तुझ अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला. लेखा प्रति विषय तोची अनन्य झाला. सावरकरांच्या स्वातंत्र्यवीरांच्या कवितेतल्या या ओळी आपण पूर्वी अनेक वेळा ऐकल्या असतील, वाचल्या असतील. स्वातंत्र्यवीरांनी आपलं सर्व लेखन, सर्व साहित्य मातृदेवतेला, मातृभूमीलाच अर्पण केलं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पण सावरकरांनी हा भगवंत मातृभूमीतच पाहायला शिकवला. देशमाता हाच भगवंत आहे. आपल्या अनेक देवदेवतावर आपली प्रगाढ श्रद्धा असते. अनेक देवदेवतांचे सण, उत्सव, व्रत आपण साजरे करतच असतो. त्या देवतांच्या वरील आपली असलेली श्रद्धा नष्ट करून नव्हे, ती संघटित करून, ती एकत्रित करून या मातृभूमीमध्येच आपल्याला सर्व देवदेवतांचं दर्शन घेता येतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. सामर्थ्य कोणाचे? नुसते नेत्यांचे नव्हे. जो जो मनात म्हणेल मी करतो, माझ्या हातून हे होण्यासारखं आहे, असा सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही ना काहीतरी करू शकतो. फक्त मातृभूमी हीच माझी देवता, देश हीच माझी माता. सावरकरांचं सगळं साहित्य वाचल्यावर हे लक्षात येतं. व्यक्ती मनात इच्छा धरत असते मोक्षाकडे जावं, असे नका. मोक्षाकडे जावं असं वाटत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. पण सावरकर सांगतात, अरे बाबा, स्वतःचा देह आणि मोक्ष या वाटेवर चालताना वाटेत 2 स्टेशनं लागतातच. धर्म आणि माझा देश. म्हणून प्रत्येक वाटसरूनं आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा, आपल्या देशधर्माचा, आपल्या राष्ट्रधर्माचा अभ्यास करावा, चिंतन करावं, सतत मनन करावं. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी पुढं बोलतो. वासुदेव बळवंत फडके, ज्यांनी या महाराष्ट्र कर्नाटक भूमीवर, उत्तर प्रदेश, संयुक्त प्रांत बिहार भूमीवर एक प्रचंड वादळ ब्रिटिशांच्या विरुद्ध उभं केलं.
रामोशांची संघटना उभारली. सर्वसामान्य पांढरपेशा वर्गातले लोक आपल्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाहीत हे पाहिल्याबरोबर ते रामोशांच्या वस्तीवर गेले. रामोशी, रामाचे वंशी, या रामोशांच्या वस्तीत जाऊन राहिले, स्वतः रामोशीच बनले आणि त्यांच्या संघटनेच्या जोरावर ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याची एक मोठी तयारी त्यांनी केली. अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. फडके असायचे भागानगरमध्ये आणि ब्रिटिश पोलीस त्यांना शोधत असायचे उत्तर प्रदेशमध्ये. हा माणूस नेमका आहे कुठं कळायचं नाही. असो, अखेर या वासुदेव बळवंत फडक्यांचं संपूर्ण चरित्र सांगणं हा आजचा विषय नाहीये. वासुदेव बळवंत फडके ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. 1845 साली जन्मलेले वासुदेव बळवंत फडके 1879 पर्यंत लढत राहिले, धावत राहिले, पळत राहिले, गरजत राहिले. 1879 ते 1883 हा 4 वर्षांचा काळ भूमध्य समुद्राच्या टोकाला असलेलं ते एडन नावाचं बंदर, अत्यंत उष्ण हवेचं, त्या एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना ठेवण्यात आलं. त्यांनी तिथं काय पराक्रम केला हेही सांगत बसायला आत्ता वेळ नाही, आपला विषय वेगळा आहे. पण एडनच्या तुरुंगात शेवटी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपला पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला, जसा मार्सेलिस बंदरात सावरकरांनी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला, वासुदेव बळवंत फडकेंनी सुद्धा नाईल नदीच्या पाण्यात उडी टाकून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. आणि मग मात्र तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अत्यंतिक हाल केले. 60 हत्तींचं बळ असलेला हा माणूस विकलांग झाला, विकलांग. भारतात अधूनमधून बातम्या येत होत्या, फडके आता अखेरचे दिवस मोजत आहे. डॉक्टर लेले, डॉक्टर मेहेंदळे यांच्या नेतृत्वाखाली काही वैद्यकीय पथकं, पत्रकार एडनला जाऊन फडक्यांना तपासून येत होते, त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत होते. शेवटचं पथक आता जाणार होतं. सहज या मंडळीने विचारलं, वासुदेवराव, पुन्हा येताना तुमच्यासाठी काय आणू? वासुदेवराव क्षीण आवाजात म्हणाले, आता काहीच नको. देहानं आता सगळं नाकारलेलं आहे. हां, पण आणता येत असेल तर एक गोष्ट जरूर आणा. पिशवी भरून भारतातली माती घेऊन या. मातृभूमीपासून सहस्र मैलावर मी इथे आहे. सतत मातृभूमीचं स्मरण चाललेलं आहे. पण तुम्ही येताना जर तिकडची माती आणली तर तीच उशाखाली घेऊन मी आईच्या मांडीवर झोपलोय अशी काहीतरी भावना माझ्या मनात दाटेल. मी सुखानं श्वास घेईन, सुखानं श्वास सोडीन.
माझे प्राण देहाला सोडून जातील, पण मातृभूमी माझ्या जवळच आहे, हे समाधान मिळेल. फडक्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पिशवी भरून माती तिथं पाठवली म्हणे. पण तुरुंगाचे अधिकारी संशय घ्यायला लागले, हे काय आहे, हे काय आहे, नको, हे नको. शेवटी एका लहानशा पुरचुंडीत ती माती भरली आणि वासुदेवरावांच्या डोक्याशी ठेवली. वासुदेवरावांनी आपला एडनमधला हा कारावास अखंड मातृदेवतेच्या स्मरणातच घालवला आणि आपले डोळे मिटले. मंडळी, हे वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र बंगाली भाषेत कुणीतरी रूपांतरित केलं आणि वंदे मातरम या काव्याचे जनक, वंदे मातरम या काव्याचे उद्गाते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे चटर्जी. बंगाली स्टाईलमध्ये बंडोपाध्याय म्हटलं की त्याचं बॅनर्जी होतं म्हणे, मुखोपाध्याय म्हटलं की त्याचं मुखर्जी होतं, चट्टोपाध्याय म्हटलं की त्याचं चटर्जी होतं. त्या भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना त्यातलं जास्त कळेल. बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरमचे जनक आणि वंदे मातरमचे उद्गाते. 25 जून 1838 या दिवशी बंगालमध्ये जन्मलेले बंकिमचंद्र 24 परगणा नावाच्या जिल्ह्यातील कांतालपाडा या खेड्यात राहिले. तिथंच त्यांनी आपलं बालपण घालवलं. बंकिमचंद्र जात्याच अत्यंत तेजस्वी बुद्धिमत्तेचे होते. 5व्या वर्षी जेव्हा त्यांना शाळेत घातलं तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांचे शाळेतले गुरुजी त्यांच्या बरोबरच घरी आले आणि बंकिमचंद्रांच्या वडिलांना म्हणाले, हा तुमचा मुलगा नीट सांभाळा बरं का, याची बुद्धी विलक्षण तेज आहे. बंगाली भाषेतली सगळी मुळाक्षरं, सगळी अद्याक्षरं आजच या पहिल्याच दिवशी त्यानं पाठ करून टाकली. असे होते बंकिमचंद्र. हळू जसजसे मोठे होत गेले, वाचन वाढत गेलं, वाचनाबरोबर काही लेखनही वाढत गेलं. हे कसं शक्य झालं? ईश्वर गुप्त या नावाचे त्यांचे सहकारी म्हटलं मी कारण वयात फार अंतर नव्हतं त्यांच्या, जरासे मोठे होते, पण ते बंकिमचंद्रांना गुरुस्थानी होते. आणि हे गुरुस्थानी असलेले सहकारी बंकिमचंद्र आणि बंकिमचंद्रांचे वडील या तिघांमध्ये अधूनमधून नेहमी अशा चर्चा चालायच्या. या चर्चा राष्ट्राबद्दल असायच्या. आपला देश, आपली श्रद्धास्थानं, आपली संस्कृती. सावरकर सांगायचे पूर्वी धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, कला, विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, संशोधन, अरे कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करा,
स्वतःचा विकास करण्यासाठी, देशाला विकसित करताना, स्वतःला विकसित करताना आपण देशाला विकसित करतो आहोत याची जाणीव ठेवा. कुठल्याही क्षेत्रात जा, पण अधिष्ठान मातृभूमीचंच असू दे. अशा प्रकारच्या चर्चा ह्या तिघामध्ये चालायच्या. वासुदेव बळवंतांचं हे चरित्र कसं, पण बंकिमचंद्रांच्या वाचनात आलं, ईश्वर गुप्तांच्याही ते वाचनात आलं. हे बंगाली भाषांतर कुणी केलं माहिती नाहीये, पण त्यांच्या वाचनात आलं. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ईस्ट इंडिया कंपनीचे जे निरनिराळे आधीचे गव्हर्नर जनरल आणि नंतरचे व्हाईसरॉय, नंतरचे याचा अर्थ काय, आधीचे आणि नंतरचे म्हणजे काय, तर आधीचे आणि नंतरचे याच्यामध्ये 1857 साल येतो. 1857 ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी पुकारलेलं हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध. झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बहादूर शहा, झिन्नत महल या सगळ्या निरनिराळ्या संस्थानिकांनी, राजे राजवाड्यांनी एकत्र येऊन, सेनानींनी एकत्र येऊन सेना संघटित करून उठाव केला. 1857 दुर्दैवानं जसा तो व्हायला हवा होता, नियोजन जसं व्हायला हवं होतं, काही संयम जसा पाळला गेला पाहिजे होता, कशात तरी आपण कमी पडलो. ते युद्ध आपण हरलो. पण त्या युद्धामुळं झालेल्या जखमा लवकर भरून न निघणाऱ्या होत्या. 1857 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी त्यावेळेला 19-20 वर्षाचे होते. जाणकार होते, बुद्धिमान होते, वाचनाचा अफाट छंद होता. निरनिराळ्या नियतकालिकातून ते स्वतःचे विचार प्रसिद्ध करायला लागले होते. आणि 1862 ते 1871-72 या वर्षात भारतात एक नाव घेण्यासारखा असा एक प्रचंड उठाव, त्याला संन्याशांचा उठाव म्हणतात. संन्यासी लोक, हे संन्यासी लोक एका जागी राहत नसत. पार त्या काबूल कंदाहार पासून त्या लडाखच्या पुढे चीनच्या सीमेपर्यंत हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यातून, जंगल भागातून रात्री अपरात्री केव्हाही दाण दाण पावलं टाकत, दाण दाण पावलं टाकत हे धिप्पाड शरीराचे दणकट लोक कशासाठी धावतायत, हे कुठपर्यंत धावणार आहेत. वाटेत जी कुठं घरं लागायची त्या घरातले लोक म्हणायचे, ते बघ संन्यासी आले. त्यांच्या त्या दण दण पावलाचा आवाज त्या घरातल्या लोकांच्या परिचयाचा झाला. पण कुठंही या संन्याशांनी सामान्य माणसांना इजा पोचवली नाही, सामान्य माणसांना त्रास दिला नाही. ठिकठिकाणी त्यांनी आपली आश्रयस्थानं उभी केली होती, पण ही आश्रयस्थानं सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाची असायची. आज हे इथं आहेत तर ते उद्या तिथंच असतील असं नाही. हा सगळा रिपोर्ट व्हाईसरॉयच्या अधिकाऱ्यांनी जो लिहून ठेवला होता आपल्या डायऱ्यामध्ये, व्हाईसरॉयज डायरी, त्या डायऱ्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं होतं की हे लोक अतिशय दणकट आहेत.
पैलवान आहेत. ते खूप वेगाने धावतात, वाऱ्याबरोबर स्पर्धा करतात. अशा प्रकारचा मजकूर त्यात आहे. तेव्हा या गोष्टीला काहीतरी वास्तव आहे, नुसतं कल्पित नाही. बंकिमचंद्रांच्या कानावर ह्या गोष्टी येतच असणार. खुद्द बंगालमध्ये सुद्धा अशा प्रकारचे डाकू, लोक त्यांना डाकू पण म्हणायचे, संन्यासी पण म्हणायचे, दरोडेखोर पण म्हणायचे. कशासाठी हे असे धावतायत? यांना नेमकं काय करायचंय? तर काही ठिकाणी या संन्याशांनी, या दरोडेखोरांनी स्थानिक पातळीवर तिथल्या ब्रिटिशांचं राज्य उखडून टाकण्याचा प्रयत्न चालवला होता. स्थानिक पातळीवर, फार मोठ्या 1857 सारखं नाही. पण त्यामुळं ब्रिटिशांच्या नजरेत हे संन्यासी डाकू यायला लागले. आणि अशाच प्रकारचा एक संन्याशांचा मठ, अशाच प्रकारचा एक संन्याशांचा मठ बंगालमध्ये जंगल प्रदेशामध्ये स्थापन झाला होता. त्याचं नाव आहे आनंद मठ. आणि बंकिमचंद्रांनी पुढे जी कादंबरी लिहिली, त्या कादंबरीचं पण नाव आहे आनंद मठ. संन्यासी डाकूंच्या जीवनावर लिहिलेली ही कादंबरी. हळूहळू बंकिमचंद्रांचं वय वाढत होतं. लक्षात ठेवा, 1938 साली म्हणे भारतात बंकिमचंद्रांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. 1938, आमच्या जन्माच्या पूर्वीची ही गोष्ट आहे, पण इतिहासात त्याची नोंद आहे. म्हणजे जन्मशताब्दी साजरी करावी अशा योग्यतेचं कर्तृत्व या बंकिमचंद्रांनी आपलं सिद्ध केलेलं होतं. अत्यंत चिंतनशील व्यक्तिमत्व, मातेबद्दल अपार प्रेम, माऊली हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, चिंतनाचा विषय, अंतःकरणात सदैव राहणारा विषय. आणि हे माऊलीवरचं प्रेम आता ते राष्ट्रमाऊली, राष्ट्रमाता, मातृभूमी अशी ती मनाची आणि बुद्धीची उन्नत अवस्था प्राप्त झाली. अहो, पंढरपुरातले वारकरी सुद्धा एकमेकाला माऊली माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. योगायोग चांगला आहे. आजचे आपले इथं उपस्थित असलेले विश्वस्त पिंटो साहेब, मालवणचे आवडते कवी, त्यांचा पहिला जो काव्यसंग्रह, त्याचं नाव सुद्धा माऊली असंच आहे. त्या रोझरी चर्चमध्ये माऊली काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं होतं. गेलो होतो. आपले ज्ञानेश्वर देऊळकर अध्यक्ष. पुन्हा एकदा कधीतरी या माऊली कथा, कविता संग्रहातल्या कविता वाचाव्या. काही गोष्टी आपल्या जवळ असतात, पण विस्मरणानं आपल्याला त्या दूर गेल्यासारख्या वाटतात. बंकिमचंद्रांनी माऊलीचा हा विषय राष्ट्रमाऊली असा केला. एक दिवस ईश्वरगुप्त, बंकिमचंद्र आणि पिताजी त्यांचे बोलत असताना ईश्वरगुप्त म्हणाले, बाबू, एक गोष्ट तुला सांगायची आहे रे. कोणती? राज्य परक्यांचं आहे. हो, राज्य परक्यांचं आहे.
परक्यांचं राज्य आजच आपल्या देशावर आलंय असं काही नाही. शिवाय दुष्काळानं सबंध प्रदेश ओसाडलाय. अरे नुसता प्रदेश नाही ओसाडलाय. दुष्काळाची आपत्ती ही नैसर्गिक, पण त्याच्याच बरोबर सैतानी आपत्ती म्हणजे ही परकीयांची पाचवी राजवट, दडपशाही करणारी, दयामाया नसणारी, अशा दोन आपत्ती आपल्यावर कोसळल्या. त्यात ही परकीय ही जी शक्ती आहे ही आज आहे, पूर्वी होती. अरे गेली कित्येक शतकं सहस्र आपण हे सगळं सोचतोय. होय, नुसतं होय म्हणू नको, लक्षात घे. या परक्या संस्कृतीच्या सहवासात राहून आपले नव्या पिढीतले लोक सुद्धा त्या परक्या संस्कृतीला आपलं आपलं म्हणायला लागले. जे परकं आहे ते आपलं वाटायला लागलंय. बंकिम बाबू सहज बोलले, जे दुसऱ्याचं आहे ते आपलं वाटणं ही तर आपल्या धर्माची उदार मतवादी संस्कृती आहे, म्हणून आम्ही त्यांना आत्मसात करतोय. तेव्हा ईश्वर गुप्त म्हणतात, वाक्य महत्वाचं आहे, अरे परक्यांना आपलंसं करणं हे एक वेळ ठीक आहे, पण परक्यांना आपलंसं करताना जे आपलं आहे तेच जर परकं वाटायला लागलं तर लोक स्वतःला विसरतील नव्हे, स्वतःची संस्कृती विसरतील, स्वतःचा भूतकाळ विसरतील. आणि जो देश स्वतःचा भूतकाळ विसरतो, संस्कृती विसरतो, तो देश मृतावस्थेला पोचतो रे. हा मृत गोळ होऊन जाईल. आपल्याला यासाठी राष्ट्र जागरण केलं पाहिजे. तू लिहितोस ना, असं काहीतरी लिही की ज्यामुळं आपल्याला जे परकं वाटतंय, आपलं असून सुद्धा परकं, अरे असं कसं चालेल. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा, हजारो वर्ष सनातन काळापासून चालत आलेला हा देश कशामुळे टिकून राहिलाय, ज्यामुळं टिकून राहिलाय ते टिकून राहिलं पाहिजे. तेव्हा तू असं काहीतरी लिही. तुझ्या लेखणीला आज्ञा दे. आणि बंकिमचंद्रांचं लेखन सुरू झालं. मृणालिनी ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि देशवासियांना कोणत्या पद्धतीनं वागणं आवश्यक आहे, देशवासियांनी गाफील राहता कामा नये. बांधव हो, उठा, जागे व्हा, हा संदेश देणारी अशी ही मृणालिनी कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि लिहिता लिहिता सतत त्यांच्या मनात तो संन्याशांचा उठाव, सतत विचार तरंगत असायचा, याच्यावर काही लिहावं का. हे लोक कोणालाच त्रास देत नाहीयेत, पण यांच्याबद्दल उलट सुलट काही बोललं जातं. हे नक्की कोण आहेत याच्याबद्दल काही लिहावं का. आणि त्यांना एक दिवस गंगा किनारी चुंचडा नावाच्या गावी ते एका किनारी बसलेले असताना जसं विवेकानंदांना त्या कन्याकुमारीच्या खडकावर ध्यान लागलं, समाधी, तशी बंकिमचंद्रांची समाधी लागली. स्वतःला विसरले. डोळ्यापुढं एक प्रचंड काळोखा समुद्र, त्या समुद्राच्या
काळोखातून काळोख्या लाटा, प्रचंड लाटा नव्हे, लाटांचेच पर्वत उंच उसळतायत, पुन्हा खाली कोसळतायत. उंच कडे, कड्यावर कडे चढतायत आणि ते पुन्हा खाली कोसळतायत. खाली पाहावं तर खोल कुठंतरी तारे चमचमताना दिसायला लागलेत आणि त्यातच काही दिव्य तारका पुंज दिसायला लागलेत. अरे, या अंधारातून हे तारकापुंज वर येण्याचा प्रयत्न करतायत. येऊ दे त्यांना वर, येऊ दे त्यांना वर. आणि एवढ्यात समोर एक मोठा तारा त्यांना क्षितिजावर आलेला दिसला. दैदिप्यमान सुवर्ण तेजानं उथंबलेला, सगळीकडे त्याच्या प्रभा फाकतायत. बघता बघता त्यांच्या डोळ्यासमोर एक देवता उभी राहिली. अरे, ही कोणती देवता आहे? अरे, ही तर माझी मातृभूमी. हीच माझी मातृभूमी. अरे, हिच्यासाठीच जगायचंय आपल्याला. मातृभूमी आपल्याला बोलवते. मातृभूमीसाठीच मला इथून पुढं काहीतरी लिहावं लागणार. आता इथून पुढचं आयुष्य या माझ्या भारत मातेसाठी. हीच माझी भारत माता, हीच माझी भारत माता. भारत माता की जय, भारत माता की जय. आणि त्यांच्या नजरेसमोर एका नव्या कादंबरीचं चित्र उभं राहायला लागलं, साकार झालं. 1875 साल उजाडलं. 1875 सालची ती कार्तिकी नवमी होती हो. 7 नोव्हेंबर, कार्तिक महिना, शुद्ध नवमी. अहो, या नवमीला म्हणे कशाला? कॅलेंडरात बघितलं तर आपल्यालाही दिसेल, अक्षय नवमी असं त्या नवमीचं नाव आहे. अक्षय नवमी. या दिवशी हाती घेतलेलं कार्य अक्षय स्वरूपाचं असतं. अक्षय कालपर्यंत टिकून राहतं. आणि याच दिवशी बंकिमचंद्रांना जी स्फुरली नवी कविता, वंदे मातरम, वंदे मातरम, अहम वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामलां मातरम, शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं, सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदां वरदां मातरम, मातरम वंदे मातरम. मनातून ओळी उमटायला लागल्या, कविता तयार व्हायला लागली. आणि हीच कविता पुढं त्यांनी, आता मी बोलतोय ही कविता पूर्ण झालेली नाही अजून, भाषणाच्या ओघात ती पूर्ण होईल. आणि हीच कविता पुढं त्यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केली. ही कादंबरी 1880, 81 आणि 82 या काळात लिहिली गेली, पूर्ण झाली. तेच ते संन्यासी दणकट पावलांनी पळणारे ते ह्या कादंबरीत होते. आनंद मठाचं संपूर्ण कथानक सांगणं हा काही आजच्या व्याख्यानाचा विषय नव्हे.
पण ज्या परिस्थितीतून हे वंदे मातरम निर्माण झालं, ती परिस्थिती नीट आकलन व्हावी म्हणून त्या कथेचा फक्त गाभा या आनंदमठ कादंबरीत एक स्वामी होते, सत्यानंद. जसे हैदराबादच्या निजामाच्या विरुद्धच्या मुक्तीसंग्रामात स्वामी होते रामानंद तीर्थ, हरिहर आणि बुक्को यांनी विजयनगरचं साम्राज्य उभं केलं, त्यांचे स्वामी होते विद्यारण्य. तसे या ठिकाणी एक स्वामी होते, सत्यानंद. या कादंबरीतलं दुसरं पात्र आहे भवानंद. या भवानंदाची सत्यानंदावर नितांत श्रद्धा. सत्यानंद सांगतील ती गोष्ट राष्ट्रहिताचीच असते, याबद्दल त्याच्या मनात संशय नाही. या कादंबरीतलं तिसरं पात्र महेंद्र आणि त्याची बायको आणि एक अत्यंत छोटी मुलगी. संन्याशांच्या मठात ही महेंद्राची बायको कशी आली असा प्रश्न साहजिक निर्माण होईल, पण कादंबरी जेव्हा वाचली जाईल तेव्हा त्याचा उलगडा होईल. आत्ता आपण फक्त एवढं लक्षात ठेवूया, या कादंबरीतलं चौथं पात्र जीवानंद आणि जीवानंदाची बायको. आणखीन बरेच संन्यासी होते आणि ज्या वेळेला हे जीवानंद, महेंद्र ही सगळी कादंबरीतली पात्र भवानंदाच्या समोर आली, जेव्हा त्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटायला लागली. मध्ये बरीच कथानक आणि उपकथानक आहेत, पण नाही सांगत. जेव्हा या पात्रांना स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री वाटायला लागली, तेव्हा महेंद्र आणि जीवानंद त्या भवानंदाला विचारतात, अरे अरे पण आम्हाला इथं आणणारे तुम्ही आहात तरी कोण? कोण तुम्ही? भवानंद सांगतात, आम्ही संतान. आमची संतानांची टोळी आहे. आमच्या टोळीतले सगळेजण संतान. एवढ्यात आणखीन 2 जण आले. हे कोण आहे? अरे ते संतान. एवढ्यात आतून 2 जण आले. हे कोण आहे? हे संतान. जीवानंद गोंधळून गेला. अरे संतान संतान म्हणताय, कोणाची तुम्ही संतान? तेव्हा भवानंदानं सांगितलं, आम्ही आमच्या मातेची संतान. कुठं आहे तुमची माता? अरे आमची सर्वांची एकच माता आहे. असं कसं होईल? एवढ्यात स्वामी सत्यानंद आले. त्यांनी हा संवाद ऐकला होता. या म्हणाले, आत या, आत या. चौघं मनातला संशय बाजूला ठेवून आत गेले. काय आहे आत कोणाला ठाऊक. आणि आत गेले तर त्यांना एक दिव्य तेजस्वी मूर्ती दिसली. ही कोण? अरे हीच आपली माता, भारत माता. अत्यंत दिव्य तेजस्वी. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम. अरे जे काय आम्ही लक्ष्मीचं वर्णन करतो, सरस्वतीचं वर्णन करतो, अरे ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती बंगालमध्ये जिचा उत्सव साजरा होतो दुर्गा, अरे ती दुर्गा हीच, लक्ष्मी हीच, सरस्वती हीच
पण आम्ही हिला भारत माता म्हणतो. बोला, भारत माता की जय. भवानंद, जीवानंद, महेंद्र हे सगळेजण भारावून गेले. तेव्हा सहजपणे जीवानंद आपल्या बायकोला म्हणाले, हे बघ, आता मी यांच्याबरोबरच राहणार आहे. मी सुद्धा आता आजपासून संतान, मी सुद्धा यांच्याच कार्यात सहभागी होणार आहे. महेंद्र म्हणाला आपल्या बायकोला, होय, मी सुद्धा. आता तू माझी बायको नाहीस. महेंद्राची बायको अत्यंत विकलांग झालेली होती. पुढं कथानकात कळतं की ती फार काळ राहिली नाही. जीवानंदानं आपल्या बायकोला सांगितलं, ऐकलंस, आजपासून तू सुद्धा माझी बायको नाहीस. मी आता संतान, आम्ही सगळे संतान, त्या भारत मातेचे संतान. तेव्हा ती जीवानंदाची बायको संतप्त झाली. असं कसं होईल म्हणाली, तुम्ही जर सगळे संतान तर मी कोण. असं म्हणून ती फणकाऱ्यानं बाजूला गेली. कुठं गेली, आत निघून गेली, कुणाला ठाऊक. आणि मग भवानंद, जीवानंद, महेंद्र, स्वामी सत्यानंद आपल्या मनातले भेद त्यांना सांगू लागले. थोडा वेळ असा निघून गेला आणि कादंबरीत असं दाखवलंय की जीवानंदाची बायको पुन्हा त्यांच्या समोर प्रगट झाली. अरे, ही कोण? जीवानंदाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ही कोण? माझी बायको? ही तर कोणीतरी रणरागिणी दिसते. ही सेनापतीच्या पोशाखात कशी आली? लढवय्या योद्धा असतो तसं हिचं रूप दिसतंय. आणि ती म्हणाली, तुमच्या घटनेत बदल करा. तुम्ही जर सगळे संतान आहात तर मी सुद्धा संतान आहे. तुमच्या कार्यात तसूभर सुद्धा मागे राहणार नाही. जे कार्य तुमचं राष्ट्रोद्धाराचं, राष्ट्रोत्थानाचं, तेच माझं. आणि भवानंद सुद्धा तिचं ते रूप पाहिल्यावर, भवानंद सुद्धा तिचं ते रूप पाहिल्यावर एकदम अचंबित झाला. आणि कादंबरीकार आपल्या मनातल्या ओळी त्या भवानंदाच्या तोंडी घालतो. बंकिम आपल्या मनातल्या ओळी त्या भवानंदाच्या तोंडी घालतात. तुला अबला कोण म्हणेल? तू तर बहुबला. के बोले मा तुम्ही अबले, बहुबलधारिणीम नमामि तारिणीम रिपदलवारिणीम मातरम वंदे मातरम. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी भुजैर्धृत खर करवाले. आता स्वस्थ बसणे शक्य नाही. आता एकच निनाद, आमच्या मातृभूमीचा घोष, वंदे मातरम, वंदे मातरम असं म्हणत ते चौघं पुढच्या प्रवासाला निघतायत. पुढची कादंबरीत जी काय कथानक असेल ते त्या कादंबरीत पुढे चालू राहील. आनंद मठ ही अत्यंत राष्ट्रप्रेरणा देणारी कादंबरी आणि त्यातलं वंदे मातरम. मगाशी हे प्रेरणा गीत छान आवाजात त्यांनी गायलं, धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना. हे वंदे मातरम
हे त्यातलं जे प्रेरणा गीत, हेच गीत पुढं भारताचं राष्ट्रगीत झालं, राष्ट्रीय गीत झालं असं पाहिजे तर म्हणू शकता. बंकिमचंद्रांनी आपल्या मुलीजवळ असं म्हटलं, बंकिमचंद्रांनी आपल्या भाच्याजवळ असं म्हटलं, ही मी लिहिलेली कविता ही नुसती कविता नाही, हे या देशाचं प्राणगीत आहे, हे या राष्ट्राचं जीवनगीत आहे. सहज मुलीनं विचारलं, बाबा हे तुम्हाला सुचलं कसं? कधी कधी आपण घरात विचारतो असं एकमेकांना. तेव्हा बंकिमचंद्र थोडेसे हसले आणि म्हणाले, चुंचडा या गावी गंगा किनारी असताना तिथले मच्छीमार काहीतरी गात होते. भानो अक्षरे मानो, दुर्गा बले जीवाब दे, दुर्गा बले जीवाब दे, जानवी जीवन जीवने. आपल्याला सगळाचा सगळा अर्थ नाहीच कळणार आहे, बंगाली भाषेतलं मच्छीमारांचं गीत आहे ते. आणि ते गीत ऐकता ऐकता मला हे वंदे मातरम गीत स्फुरलं. मी माझ्या सहकारी शिक्षक वर्गाला विनंती करतो की शाळेच्या पुढच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमात हे बंगाली गीत पूर्णपणे मिळतं का बघा. आपण कोळी गीतं बसवतो, मुलांचे नाच बसवतो. हे कोळी गीत जर मिळालं आणि याच्यावर जर तुम्हाला कार्यक्रम बसवता आला तर वंदे मातरमची ही 150वी शताब्दी साजरी केल्याचं पुण्य मिळेल, बंकिमचंद्रांच्या स्मृतीला आदरांजली वाहिल्याचं पुण्य मिळेल. तर पुढच्या वर्षीचा तुमच्या गॅदरिंग मधला एक नाच मी आत्ताच नियोजित करून ठेवलेला आहे की हे गीत मिळवायचं. कसं मिळवायचं त्याचे मार्ग तुम्ही बुद्धिवान आहात, तुमच्याजवळ आहेत. वंदे मातरम. पण खरं सांगू, हे वंदे मातरम गीत राष्ट्रीय स्वातंत्र्याची प्रेरणा देणारं ठरलं आणि इंग्रज सरकार हादरून गेलं. आता हा पुढचा इतिहास आहे. कुणीतरी माझ्या खांद्यावर मगाशी असं करून गेलेला आहे, त्यामुळे उरलेल्या वेळात मला ते सांगायचंय. 1905 इसवी सन 1905 लॉर्ड कर्दन काळ तो भारतात व्हाईसरॉय म्हणून आला आणि त्यानं आल्याबरोबर बंगालची फाळणी जाहीर केली. बंगालची फाळणी वरवर सांगताना असं सांगितलं, राज्यकारभाराच्या सोयीसाठी आम्ही बंगालचे 2 तुकडे करतो आहोत, पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. पण ही खरी गोष्ट नव्हती. फोडा आणि झोडा हे इंग्रजांचं धोरण होतं. मुस्लिम लीगची स्थापना करण्याचे ते दिवस होते. 5 साली बंगालची फाळणी झाली आणि 6 साली मुस्लिम लीगची पण स्थापना झाली. दादाभाई नौरोजी, एरवी करारी पण शांत दिसणारे हे ग्रस्त 1906च्या काँग्रेसच्या अधिवेशनात गरजले, आता स्वस्थ बसू नका, चळवळ करा, चळवळ करा. दादाभाईंचे शब्द आहेत, भाई हो ये मत भूलो, ये बंगाल का पार्टीशन नहीं है,
भविष्य काल में यही हिंदुस्तान का पार्टीशन होगा. केवढी भविष्यवाणी, केवढा हा द्रष्टा पुरुष. आणि तसंच झालंय ना पुढे. 1905 सालची बंगालची फाळणी रद्द करा, वंग भंग विरोधी आंदोलन काँग्रेसच्या झेंड्याखाली सुरू झालं. काँग्रेसनं खूप त्यावेळेला हाल सोसलेले आहेत. इतिहासाचा अभ्यास करतोय आपण. कुठंही पूर्वग्रह दूषित व्हायचं नसतं. त्यावेळची ही काँग्रेस देशभक्तांची काँग्रेस होती. आणि त्यांनी 1906, 1907, 1908 पहिलं वंगभंग विरोधी आंदोलन 14 एप्रिल 1906 इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. फाळणी जाहीर झाली 5 साली. काँग्रेसमध्ये सुद्धा 2 प्रवाह होते हो. मवाळ होते, जहाल पण होते. सनदशीर मार्गानं जे काय होईल ते करायचं. नियम मोडून काही करायचं नाही. आणि सरकारनं हुकूम काढला वंदे मातरमवर बंदी घालण्याचा. वंदे मातरम म्हणायचं नाही. 1905 काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं होतं. फार मोठं नाही, पण अधिवेशनच होतं. गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष, मवाळ. काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, आजच्या अधिवेशनात आपण वंदे मातरम म्हणूया. गोपाळकृष्ण गोखले म्हणाले, पण सरकारनं बंदी घातली आहे. नियम मोडून तर आपल्याला काही करायचं नाही. कार्यकर्ते ऐकेनात. बंदी जशी आपण मोडून काढणार आहोत, तसा हा हुकूम सुद्धा आपण कचऱ्याच्या टोपलीत फेकून देऊया. अहो, पण हे सनदशीर मार्गात बसत नाही. कार्यकर्त्यांनी आरडाओरडा सुरू केला. शेवटी वंदे मातरम म्हणायला परवानगी दिली. सरला देवी चौघुराणी या प्रख्यात गायिकेनं त्यावेळी वंदे मातरम अत्यंत मधुर आवाजात गायलं. 1906 कलकत्ता काँग्रेस पुन्हा अधिवेशन भरलं. यावेळचं अधिवेशन जरा भडकलेलं होतं. 1906 कलकत्ता काँग्रेस. रवींद्रनाथ टागोर या अधिवेशनात होते. सगळ्यांनी आग्रह धरला होता वंदे मातरम. रवींद्रनाथ टागोरांनी यावेळी वंदे मातरम गायलं. त्यांनी स्वतःची चाल लावली. मागं सुद्धा एकदा 1896 साली वंदे मातरम एका कार्यक्रमात गाण्याचा प्रयत्न झालेला होता. आज 1906 मध्ये ते प्रत्यक्ष अधिवेशनात टागोरांनी गायले. रचलं कधी? 75 साली. असं करत करत आता हे 1896, 1906 आणि काँग्रेसच्या अधिवेशनातच ठराव मंजूर झाला. आपण हा बंगालच्या फाळणीचा हुकूम रद्द होईपर्यंत लढत राहायचं ठरलं. 14 एप्रिलला आंदोलन सुरू करायचं. 13 एप्रिल सबंध बंगालमध्ये बंगालची फाळणी रद्द करा या मागणीसाठी 1000 सभा झाल्या आणि प्रत्येक सभेत वंदे मातरमचा जयघोष झाला.
14 एप्रिलला बारिशाल हे बंगालमधलं एक शहर, फार मोठं नाही, पण आता ते बारिशाल पूर्व बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशात गेलं. वंदे मातरमचा लढा ज्या गावातून सुरू झाला ते गाव आज बांगलादेशात गेले. आणि बारिशालचा लढा सुरू झाला. फार मोठं वर्णन करत नाही. गावोगावचे प्रतिनिधी या अधिवेशनाला येणार होते. भूपेंद्रनाथ दत्त हे स्थानिक पुढारी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. मोतीलाल घोष होते. अरविंद घोष होते. कितीतरी काँग्रेसचे मोठमोठे लीडर या अधिवेशनाला हजर राहणार होते. नदीच्या पलीकडून नावेत बसून लोक येत होते. जिल्ह्याचा कलेक्टर इमर्सन यानं परिस्थिती ओळखली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अर्थच काहीतरी केलं पाहिजे आणि त्यानं हुकूम काढला, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम म्हणता येणार नाही. तसे झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. आता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम जर म्हणायचंच नाही तर मग हा लढा द्यायचा कशासाठी आहे? अहो, हेच तर आमचं प्रेरणास्थान आहे. बंगालची फाळणी आम्हाला रद्द करायची. शेवटी मी तू मी वाद विवाद व्हायला लागले आणि नेत्यांनी असं ठरवलं की आपण असं करूया, प्रतिनिधी नावेतून उतरणार, मग प्रतिनिधी गृहामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार. त्या स्वागताच्या वेळी आपण वंदे मातरम म्हणूयाच नको. म्हणजे इमर्सनचा नियम काय आपण मोडला नाही. पुढं आपण मिरवणूक काढायचीच आहे आणि आपल्या अधिवेशनाच्या मंडपात आपण जाणारच आहोत. तिथं मग बघूया की काय करायचं ते. मग ते नावेतले लोक उतरले. एवढं समजूत घातल्यावर बघा, आंदोलनं पेटवणं सोपं असतं, पण आंदोलनं हाताळणं फार कठीण असतं. नेत्यांचे नाकी नऊ येतात. शेवटी प्रतिनिधी गृहात सगळ्या प्रतिनिधींचं स्वागत झालं. आता दुसरे दिवशी दुपारी 2 वाजता अधिवेशनाला सुरुवात व्हायची. मिरवणूक निघाली आणि जनतेचा संयम सुटला. रस्त्यावर वंदे मातरमच्या घोषणा सुरू झाल्या. वंदे मातरम, वंदे मातरम. गंमत म्हणजे या अधिवेशनाचे स्थानिक अध्यक्ष अब्दुल रसूल हे होते. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणजे? हिंदू मुस्लिम हा वाद त्यावेळी पेटलेला नव्हता. सर्वसामान्य मुस्लिम, सर्वसामान्य हिंदू एकत्र येऊनच घोषणा देत होते. कुणाच्याही मनात कसलं किलमिश नव्हतं. अब्दुल रसूल बॅरिस्टर होते. ते त्या दिवशीच्या अधिवेशनाचे स्थानिक अध्यक्ष होते. अब्दुल रसूलची बायको होती ना, ती इंग्रज होती. मिरवणुकीमध्ये ती सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर अग्रभागी राहिली आणि इतरांच्या बरोबर वंदे मातरमचा जयघोष ती सुद्धा करायला लागली. कुणीतरी तिला म्हटलं, आम्ही वंदे मातरमचा जयघोष करणं वेगळं, पण तुम्ही तर इंग्रज आहात. तुम्ही जर असं काही केलं तर तो राजद्रोह केल्यासारखं होणार. आम्हाला कुणी जर म्हटलं राजद्रोह तर आम्ही सांगू त्याला हा राजद्रोह नाही म्हणून, पण तुम्ही इंग्रज आहात, तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप होईल.
तेव्हा अब्दुल रसूलची बायको काय म्हणाली, हे पहा, माझा नवरा बॅरिस्टर आहे आणि जर राजद्रोहाचा आरोप माझ्यावर झाला तर इथं जमलेल्यामध्ये जे इतके कायदे पंडित आहेत ते काय गप्प राहणार आहेत का? असं म्हणून ती त्या मिरवणुकीत तशीच राहील. वंदे मातरम वंदे मातरम अधिवेशनाच्या मंडपाकडं मिरवणूक निघाली आणि पोलिसांचा संयम सुटला. बेछूट लाठीमार सुरू झाला. बेछूट लाठीमार सुरू झाला. लढणारे सैनिक म्हणजे आमचे स्वातंत्र्य सैनिक आडवे पडले तरी वंदे मातरम काही तोंडातून मिटेना. वंदे मातरम फटके बसतायत, लाठ्या बसतायत. वंदे मातरम वंदे मातरम. काही जण पळत सुटले, कारण अधिवेशनाच्या मंडपापर्यंत आपल्याला पोचलंच पाहिजे. पळत सुटले, अधिवेशनाच्या मंडपापर्यंत पोचले. जे पडले होते ते तशाही स्थितीत उठले. पोलिसांचा लाठीमार चालूच होता. जे अजून धडधाकट होते ते इतरांना आधार देत होते, चालवत होते. अधिवेशनाचा मंडप हळूहळू भरत होता आणि अचानक एक पोलीस अधिकारी केम्प व्यासपीठावर चढला आणि त्यानं माईक आपल्या हातात घेतला आणि जाहीर करून टाकलं, हे अधिवेशन बेकायदेशीर आहे. तुम्हाला अधिवेशन भरवण्याचा आता कोणताही अधिकार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. शेवटी प्रतिनिधींनी सांगितलं, अधिवेशन सुरू होत आहे, वंदे मातरम. आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. बोलणारे वक्ते होते पोलिसांच्या ताब्यात गेले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही लाठ्या बसल्याच होत्या, तेही व्यासपीठावर चढले, वंदे मातरम. त्यांनाही पोलिसांनी अहो किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं याचा आकडा कळेना. सगळ्यांना कोर्टासमोर न्यायचं होतं. कोर्ट म्हणे त्या दिवशी रजेवर होतं. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनीच निर्णय देऊन टाकले. फुल्लर साहेब होते, फुल्लर साहेब. कोणाला 200 रुपये दंड, कोणाला 400 रुपये दंड. दंड न भरल्यास देहदंड, तुरुंगवास. काय असेल ती शिक्षा. आमचे कायदे पंडित या सगळ्या गोष्टीला कोर्टात दाद मागण्यासाठी तयारी करत होते. पण शेवटी 12 सालचा लढा तो 12 साल पुरता मर्यादित राहिला नाही. सगळा बंगाल पेटला. रस्त्या रस्त्यात, चौका चौकात लहान लहान मुलांच्या सुद्धा मिरवणुका निघायला लागल्या. वंदे मातरम वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तो मारियो प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे, मातरम वंदे मातरम वंदे मातरम. बंगालच्या बाहेर, महाराष्ट्रात, बंगालच्या बाहेर पंजाब, लाला लजपतराय, महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, बंगालमध्ये तर बिपिनचंद्र पाल होतेच. वंदे मातरम नावाचं वर्तमानपत्र निघत होतं. अरविंद घोष वंदे मातरमचा अर्थ, त्याचा इंग्रजी अनुवाद तिथल्या लोकांना समजावून सांगत होते. मोतीलाल घोष लोकांच्या सभेत जाऊन, छोट्या छोट्या सभेत जाऊन त्यांना प्रेरणा देत होते. पंजाबमध्ये लाला लजपतराय हेच काम करत होते आणि तिथून ते दिल्लीला गेले आणि हिंदी भाषेमध्ये
वंदे मातरम हे वर्तमानपत्र दिल्लीहून सुरू केलं. याच पद्धतीनं भारताच्या बाहेर राहणारे जे भारतीय होते, कॅनडा, स्वित्झर्लंड, इकडून सुद्धा वंदे मातरमच्या आवृत्त्या निघायला लागल्या. मॅडम कामा 1905, मॅडम कामा ज्यांनी स्वतःच्या कल्पनेतून पहिला राष्ट्रध्वज तयार केला होता. जर्मनीमध्ये भरली होती आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषद. त्या सामाजिक परिषदेत त्याने हा ध्वज फडकावला आणि त्या ध्वजावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं वंदे मातरम. भारतात वरपासून खालपर्यंत वंदे मातरम शिवाय दुसरा निनाद ऐकूच येईल. बंगालमध्ये दुर्गोत्सव आला. आता या दुर्गोत्सवात बंगालमध्ये आजही साजरा होतोच, पण या वर्षीच्या या दुर्गोत्सवात भारत मातेला दुर्गा स्वरूपात दाखवला गेले. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी अमला अतुला श्यामलां सरलां अमलां अतुलां सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं. दुर्गोत्सवाचा उपयोग सुद्धा या देशभक्तांनी राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी कसा केला हे यावरून लक्षात येईल. टिळकांनी जसा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव ब्रिटिशांच्या विरुद्ध असलेला असंतोष संघटित करण्यासाठी वापरला, तसा हा बंगालमध्ये दुर्गोत्सव वापरला गेला. आणि हळूहळू आग भडकत गेली. आग डोंब उसळला. खुदीराम बोस, क्रांतिकारक खुदीराम बोस, सतत त्याच्या मनात घोळत राहिलं, 12 सालच्या लढ्याला या इंग्रजांनी जो काय आपल्यावर सूड घेतलाय त्याचा सूड घेतला पाहिजे. गव्हर्नर, कलेक्टर किंग्सफोर्ड कलकत्त्यात येणार होता. मिरवणुकीतून खुदीराम बोस तयारीत होते. 1906 खुदीराम बोसनी कलेक्टर किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला. त्याचं सुदैव त्या गाडीत तो किंग्सफोर्ड नव्हता म्हणून वाचला. पण इंग्रज सरकार हादरलंच. त्या गाडीत जे होते बायको पण होती. इंग्रज सरकारने खुदीराम बोसला पकडलं. पहिल्या प्रथम फक्त फटके मारले. कशासाठी? या तुझ्या बॉम्ब कटामध्ये कोण कोण सहभागी आहेत त्यांची नावं सांगितलीस तर तुझी शिक्षा आम्ही कमी करू. हा सांगत नाही म्हटल्यावर फटके मारायला सुरुवात झाली. असेच फटके चंद्रशेखर आझाद या तरुणांना सुद्धा झेलले. प्रत्येक फटक्याला उत्तर काय? वंदे मातरम. तसंच खुदीराम बोसांची 15 फटके मारून सुद्धा हा वंदे मातरम शिवाय काय बोलत नाही. तेव्हा पोलीस कोर्टानं सांगितलं, थांबा, जर हा मेला तर आपल्याला बाकी काहीच कळणार नाही, हा जिवंत राहू दे. त्याच्यावर खटला भरायचा आहे. शेवटी पोलिसांच्या गुप्तचरांनी वगैरे जी काही माहिती काढायची ती काढली. खुदीराम बोसवर खटल्याचा निर्णय काय झाला? देहांताची शिक्षा. खुदीराम बोस वधस्तंभाकडे निघाला. 1908 5 साली बंगालच्या फाळणीची घोषणा, 6 साली 12 सालचा लढा.
7 साली क्रांतिकारकांची कृत्य, 8 साल खुदिराम बोस आता फासावर निघाले. वधस्तंभाकडे जाताना ते फक्त वंदे मातरम, वंदे मातरम, जय भारत वंदे मातरम, भारत वंदे मातरम एवढंच. खुदिराम बोस वंदे मातरम म्हणत म्हणत फासावर गेले. काकोरी कट, रेल्वे गाडीवर दरोडा, इंग्रजांचा खजिना पळवण्यासाठी. त्यातही इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्याच. रामप्रसाद बिस्मिल यांना पकडलं गेलं. रामप्रसाद बिस्मिल आता थोडक्यात घेतो. वधस्तंभाकडे निघाले. 1909 रामप्रसाद बिस्मिल वधस्तंभाकडे निघाले. तोंडात मंत्र एकच, वंदे मातरम. वंदे मातरमचा जयघोष करत रामप्रसाद बिस्मिल यांनी जगाचा निरोप घेतला. 1934 मध्ये एक सांगायला हवं. 1911 साल आलं आणि लॉर्ड कर्झन बद्दल इंग्लंडच्या कायदेमंडळात भयंकर चर्चा झाली. हा कोण व्हाईसरॉय भारतात पाठवला? यानं इंग्रजी सत्ता आणखीन खिळखिळी होण्याची शक्यता आहे. याला परत बोलवा. आणि मग त्याला परत बोलव. मग मिंटो आले. मिंटो त्यांनी थोडी समजूतदारपणाची भूमिका घेतली. 1911 साली बंगालची केलेली फाळणी रद्द झाली. काँग्रेसच्या आंदोलनाला मिळालेला त्या काळातला हा पहिला विजय. तो विजय सुद्धा लोकांनी साजरा केला. पण वंदे मातरम साठी चाललेलं आंदोलन आणि ब्रिटिशांच्या हातून स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी चाललेलं आंदोलन हे कधीही थांबलंच नाही. 1920 टिळकांचा मृत्यू. मध्ये 1908 साल आलं होतं ना, तेव्हा टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलं होतं. 1908 म्हणजे याच काळात, बंगभंगाच्याच काळात. टिळकांचा हा जो मंडालेचा तुरुंगवास, याच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी पुन्हा मिरवणुका निघाल्या. 1909 कलेक्टर जॅक्सन, नाशिक जिल्ह्याचा अत्यंत जुलूम करणारा शेतकऱ्यांच्यावर, असा हा जुलमी बादशाहच म्हणायचा. कलेक्टर जॅक्सन अनंत लक्ष्मण कान्हेरे त्यासाठी सज्ज झाले. 18 वर्षाचा हा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुका आहे ना, त्या खेड तालुक्यात ऐनी नावाचं जे गाव आहे, त्या ऐनी गावचा हा कान्हेरे. त्या गावात त्याचा पुतळा आहे. नाशिकच्या विजयानंद टॉकीजमध्ये शारदा नाटक बघण्यासाठी हा कलेक्टर जॅक्सन येणार होता. एवढी माहिती मिळाल्यावर जॅक्सननं जी काही तयारी करायची ती केली. काय काय केली हे सांगत नाही, कारण हे सगळे वेगळ्या व्याख्यानाचे विषय आहेत. कलेक्टर नाटकगृहाच्या पायऱ्या उतरून आत येत होता आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांकेत बसलेला अनंत लक्ष्मण कान्हेरेनं कोटाच्या खिशातून पिस्तूल बाहेर काढलं केव्हा आणि झाडलं केव्हा, एकदम ठो. कलेक्टर जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात तिथंच कोसळला. लोकांची घाबरगुंडी उडाली. नाटक चालू झालेलं होतं. स्टेजवरची पात्र केव्हाच पळून गेली आणि नाटकाच्या त्या थिएटरात प्रेक्षकांची एकच झुंबड बाहेर जाण्यासाठी.
जर शक्य झालं असतं तर अनंत लक्ष्मण कान्हेरे त्याच गर्दीचा फायदा घेऊन सुटला असता. पण एका युरोपियन स्त्रीनं त्याचा कोट इतका घट्ट पकडून ठेवला, अनंत लक्ष्मण कान्हेरे पोलिसांच्या हाती सापडला. सापडल्याबरोबर पहिली गोष्ट त्यानं काय केली, वाह छान झालं, आता मला वेळ मिळेल. कसला वेळ मिळेल? वंदे मातरम गाण्यासाठी मला आता भरपूर वेळ मिळेल. आणि त्यानं त्या नाटकाच्या थिएटरमध्येच भारत माता की जय आणि वंदे मातरम सुरू केलं. भरपूर बदलला त्याला तिथे. अनंत लक्ष्मण कान्हेरे 1909 साली फासावर गेला. हे सगळे क्रांतिकारक अत्यंत हसत हसत, हातात भगवद्गीता आणि मुखात वंदे मातरम वंदे मातरम. काय त्या वंदे मातरम गीतानं देशावर मोहिनी टाकली. 1894 साली बंकिमचंद्र चटर्जी यांचं देहावसान झालेलं होतं. 1894. आणि हा पुढचा सगळा इतिहास त्यांच्या हयातीनंतरचा म्हणजे वंदे मातरमचाच इतिहास होता. 1933 साली वासुदेव गोविंद आपटे या मराठी माणसानं म्हणे आनंदमठ या कादंबरीचं मराठीत रूपांतर केलं. माझ्या पाहण्यात नाही आले. 12 खंड, 4 खंड या कादंबरीचे आणि 44 प्रकरण, मोठी कादंबरी असणार. त्यात ते वंदे मातरम मध्यभागी आलेलं आहे. 1955 साली मामा वरेरकर यांनी त्या आनंद मठाचं संक्षिप्त रूपांतर केलं मराठीत आणि त्याला नाव दिलं संन्याशांचे बंड. असो, 1934 चितगाव, आज ते चितगाव बांगलादेशात आहे, त्यावेळी ते आपल्याकडंच होतं. चितगाव ब्रिटिशांच्या शस्त्रांचा खजिना, त्या शस्त्रागारावर हल्ला झाला. 20-22 वर्षाचे तरुण एकत्र आले, 4 गट केले. 4ही गटांना वेगवेगळी कामं नेमून दिली. शस्त्रागारावर हल्ला झाला. पोलिसांची कुमक आली. क्रांतिकारकांची संख्या त्या मानानं कमी पडली. पण शस्त्रागारातली शस्त्र लुटून नेण्याचा प्रयत्न थोडाफार यशस्वी झाला. या क्रांतिकारकांच्या या प्रयत्नात नेतेपदी होते सूर्यसेन, अनंतसिंह, कल्पना दत्त. क्रांतिकारिणी मुली पण होत्या, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, वीणा सेन. सगळ्यांच्यावर या खटले भरले गेले. काही जणांना सोडून दिलं. कल्पना दत्तला सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि सूर्यसेन यालाही फाशीची शिक्षा सुनावली. नंतर काहीतरी कायदेशीर मसलती होऊन कल्पना दत्तची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतर झाली. ती म्हणते, वंदे मातरम म्हणत फासावर जाण्याचं भाग्य माझ्या नशिबी नव्हतं, म्हणून मला ही जन्मठेप आली. इथं असेपर्यंत आता वंदे मातरम. सूर्यसेन निघाले, वधस्तंभाकडे निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. कोठडीतून बाहेर काढलं. बाहेर आल्याबरोबर सूर्यसेनानी गगनभेदी गर्जना केली, वंदे मातरम. त्यांच्या बरोबर जे पोलीस होते त्यांनी सूर्यसेनाला सांगितलं, खोळायस, तुझं हे वंदे मातरम
आता थोड्याच वेळात बंद होणार आहे. तो हसायला लागला. अहो, वंदे मातरम कसं बंद होईल? वंदे मातरम चालूच राहणार. तुम्ही या देशातून जाईपर्यंत, अहो जाईपर्यंत नव्हे, भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा भारताचं राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरमच राहणार. सूर्यसेन वधस्तंभाकडे जात आहेत. प्रत्येक पावलाला, प्रत्येक श्वासाला वंदे मातरम, वंदे मातरम. पोलिसांना भयंकर राग आला. इतके संतापले. अहो, वधस्तंभाकडे जाणारा हा माणूस आहे, याचंही भान उरलं नाही त्यांना. बेछूट लाठी हल्ला सुरू केला त्यांच्यावर. इतक्या लाठीचे फटके त्यांना मारले, सूर्यसेन बेशुद्धावस्थेत खाली कोसळले. शेवटी दुसरे दिवशी सकाळी तरी ते बेशुद्धावस्थेतच होते. त्या सकाळी बेशुद्धावस्थेत असलेल्या सूर्यसेनाला वधस्तंभावर चढवलं आणि त्याला फाशी दिली. ही बातमी जेव्हा संबंध भारतात पसरली, संबंध भारताची तळपायाच्या मस्तकाला पोचली. हे ब्रिटिश नव्हेत, हे असुर आहेत, हे राक्षस आहेत. या राक्षसांशी लढणं कितीही कठीण असलं तरी ते केलंच पाहिजे. असुरांशी लढूनच देवानी अमृत मिळवलं ना. या असुरांशी लढूनच आपल्याला स्वातंत्र्याचं अमृत मिळवायचंय. ही 1934ची चितगावची कहाणी. 1943 इथं तर कमालच झाली. आत्तापर्यंत इंग्रजांच्या सैन्यात कुणी बंड केलं नव्हतं, पण मद्रास कोस्टल नेव्ही डिव्हिजन, त्या डिव्हिजनमधल्या काही जवानांनी वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या नेत्यांनी, त्यांच्या कॅप्टननी ओळखलं, हे वंदे मातरम का म्हणतायत? यांच्या मनात आहे तरी काय? यांना इथून हलवलं पाहिजे, यांना ऑर्डर देऊया आणि दुसरीकडे पाठवूया. ऑर्डर दिली, कोचीनला चला. ऑर्डर दिली, तिथून पुन्हा कराचीला चला. अहो, कुठलीच ऑर्डर ते मानायलाच तयार नाही. म्हणजे हे सैन्यातलं बंड आहे, नाविकांचं बंड आहे. अधिकाऱ्यांनी त्या सगळ्यांना आपल्या ताब्यात घेतलं. विशेष गोष्ट, या जवानांमध्ये 9 बंगाली तरुण होते. या 9च्या 9 लोकांनी माफी मागायला स्पष्ट नकार दिला. वंदे मातरमची गर्जना करत या 9च्या 9 जणांना फासावर चढवण्यात. काय हा वंदे मातरमचा रक्तरंजित इतिहास आहे. आज आपण वंदे मातरम किती सहज म्हणतो. वंदे मातरम शाळेमध्ये चालू असताना आपण उभे राहतो, त्यामुळं आपल्याला वाटतं अरे हा तर रोजचा विषय आहे, रोज आम्ही म्हणतोच ना वंदे मातरम, त्याच्यावर हे भाषण कशाला? अहो, असाच प्रश्न परवा संसदेत सुद्धा विचारला गेला. मोदींचं भाषण झालं आणि एका सदस्याने प्रश्न विचारला, वंदे मातरम सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्यावर ही 10 तासाची चर्चा कशाला? त्याला जी काही उत्तर संसदेत दिली गेली असतील ती असू दे, पण 1937 साली वंदे मातरम बद्दल वाद उत्पन्न झाला. नको आम्हाला वंदे मातरम म्हणायचं असलं तर पहिलं ते 2 कडवी आहेत तेवढी म्हण. अरे पण झालं काय? त्वम हि दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमलदल विहार वाणी विद्यादायिनी. नको आम्हाला ही भारत माता.
आमची भारतमाता वेगळी. अरे भारतमाता वेगळी कशी असेल? सगळ्यांची एकच असते. पण फुटीरतावाद जोपासणाऱ्या ब्रिटिशांनी हे विष कालवलं. लक्षात घ्या, 19व्या शतका ह्या 1905 पासून 1925 पर्यंत जी खिलाफत चळवळ चालली होती ना, खिलाफत चळवळ म्हणजे काय ते आता सांगण्याला वेळ नाही. पण खिलाफत चळवळ ही खलिफाचे अधिकार सुरक्षित राहावेत म्हणून ती मुसलमानांनी करायची होती. पण गांधीजींनी खिलाफत चळवळ काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडून टाकली. उद्देश तसा वाईट नव्हता. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यांचाही पाठिंबा मिळेल. अरे पण नाही जोडली तर मग ते आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला पाठिंबा देणार नाहीत की काय? म्हणजे यांना स्वातंत्र्य नकोय की काय? असे प्रश्न गांधीजींना विचारले जायला लागले. पण खिलाफत चळवळ सुरू झाली. हिंदू मुसलमान एकाच मिरवणुकीत वंदे मातरम म्हणत होते. कधी कुणाच्या मनात आलं नाही की आम्हाला हे नको, आम्हाला हे नको, आम्हाला अर्धवट, पहिली दोन कडवी असला कुठलंही किलमिश नाही. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना वंदे मातरम आवडत होतं. ते स्वतः वंदे मातरमच्या वेळी उभे राहत होते. आणि जर कोणी उभं राहिलं नाही तर त्यांना राग येत होता. आणि 1937, 38, 39 एकदम वाद विवाद किलमेश नको. पंडित नेहरूंच्याकडे तक्रार झाली, वल्लभभाईंच्याकडे झाली, सुभाषचंद्र बोस तक्रारी यायला लागल्या. आम्ही नाही वंदे मातरम म्हणणार, हे आमचं नको वंदे मातरम आम्हाला. खूप वादविवाद झाले, चर्चा झाली. वंदे मातरम तोडायचं ठरलं. पंडित नेहरूंना सुद्धा हे वंदे मातरम आवडलेलं होतं. वेळोवेळी हे वंदे मातरम गायलं गेलेलं होतं. काकीनाडा काँग्रेसच्या अधिवेशनात प्रसिद्ध गायक विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वतः रागदारीत हे वंदे मातरम अत्यंत सुरेल आवाजात गायलं. 23 साली. एकदम 37-38 मध्ये झालं काय? 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि 1939चा पुढचा काळ हा भारताची फाळणी याच विषयावर केंद्रित झाला. इंग्रजांना सहाय्य करायचं की नाही करायचं, महायुद्ध चालू आहे. ज्या प्रांतात मुस्लिम लीगची मंत्रिमंडळ होती ती म्हणाली इंग्रजांना सहाय्य करूया. ज्या प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळ होती ती म्हणाली नाही करणार. आणि अशा रीतीनं काही ठिकाणी वंदे मातरम बंद झालं. 1947 नेत्यांच्या बैठकी सुरू झाल्या. गांधीजींना सुद्धा हे संपूर्ण वंदे मातरम कौतुकास्पद वाटलं. त्यांनी ते दिल्लीच्या प्रार्थना सभेत गायला परवानगी सुद्धा दिली होती. पण हरिजन म्हणून जे मुखपत्र ते काढत होते त्या मुखपत्रात त्यांनी लेख लिहून आपली भूमिका जी मांडली ती वेगळी होती. वंदे मातरम सर्वांनी गाणे हे जास्त चांगले. पण जर या गीताच्या कारणानं समाजात फूट पडत असेल, तेढ निर्माण होत असेल तर मला ही गोष्ट अजिबात खपणार नाही. समाजात तेढ निर्माण न होऊ देणं याला मी जास्त प्राधान्य देतो. आणि शेवटी याच तत्वावर चर्चा पुढची केंद्रित व्हायला लागली. 1947 भारताचा स्वातंत्र्य वर्ष आलं. भारताचं या भारताच्या स्वातंत्र्य वर्षात
दोन गोष्टी घडल्या. पाकिस्तान वेगळाच झाला, त्यांनी राज्यघटनेवरच बहिष्कार टाकला. आम्हालाही राज्यघटनाच नको आहे, आम्हाला मीटिंगला बोलावता कशाला? वंदे मातरमच्या मीटिंगला येण्याचं कारण काय? मोहम्मद अली हे काँग्रेसचे पुढारी एकदा त्या अधिवेशनाला उपस्थित असताना काँग्रेसच्या, मगाशी सांगितलं ना, विष्णू दिगंबर पलुसकर वंदे मातरम म्हणायला लागले, तेव्हा हे काँग्रेसचे अध्यक्ष अधिवेशनातून निघूनच गेले. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे कोणालाच कळत नव्हतं. पलुसकर बुवांनी संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्ट 47 मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर प्रसिद्ध गायक, त्यांनी झिंझोटी रागाचा समावेश करून आकाशवाणीवर वंदे मातरम सादर करण्याचं ठरवलं. त्यावेळी आकाशवाणीचे अधिकारी होते अहमद बुखारी. त्यांनी फुलंब्रीकरांना, फुलंब्रीकर हे नोकर होते आकाशवाणी. आता किती वेळ आहे? म्हणजे 5 मिनिटं. त्यावेळी फुलंब्रीकर आकाशवाणीचे नोकर होते आणि बुखारी अधिकारी होते. फुलंब्रीकरांनी खूप मेहनत घेऊन वंदे मातरम गाण्यासाठी ते हजर झाले. त्यांनी गायला सुरुवात केली आणि आकाशवाणी संचालक अहमद बुखारी यांनी माईकच बंद करून टाकला. फुलंब्रीकर अस्वस्थ झाले. पण नंतर वल्लभभाई पटेलांच्या मध्यस्थीनं पुन्हा बुखारीनं वरून आदेश आला. मास्टर कृष्णरावांना वंदे मातरम म्हणण्याची पुन्हा संधी द्या. आणि 47च्या गुढीपाडव्याला मास्टर कृष्णरावांचं हे वंदे मातरम सादर. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पण ते म्हटलं गेलं. 49 साल आलं, इकडं राज्यघटना पूर्ण व्हायची होती. 50 साली राज्यघटना पूर्ण होणार. अहो किती सभा झाल्या, किती वादविवाद. जनी सांगता ऐकता जन्म गेला, तरी वाद विवाद तैसा चिठेला. कुठे संशय वाद हा दंभ झाली, तुटे वाद संवाद तो ही तकारी. आपल्याला संवाद पाहिजे, तो हिताचा असतो. वादविवाद तोडून टाकूया, संवाद निर्माण करूया, असा प्रयत्न नेत्यांनी चालवलेला होता. पण घटना आता 2 झाल्या. पाकिस्तानची घटनाच वेगळी झाली. शेवटी राज्यघटनेच्या 395व्या कलमात जनगण मन आणि वंदे मातरम या दोघांचाही उल्लेख झाला. एकाला राष्ट्रगीत म्हटलं, एकाला राष्ट्रीय गीत म्हटलं. मार्गदर्शक तत्वात 9व्या अनुच्छेदात वंदे मातरम हे सुद्धा जनगण मनच्या बरोबरीचेच राष्ट्रगीत असेल. जनमानसाने या दोन्ही गीतांचा राष्ट्रगीत म्हणून आदर करावा. अशा पद्धतीनं 50 सालापासून या देशात आपण राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणतोय. पण काय हो, 1975 म्हणजे इथं नोकरीला लागेपर्यंत मला स्वतःलाच माहित नव्हतं की सुखदाम वरदाम मातरम याच्या पुढं आणि वंदे मातरम असतं. हे मला सुद्धा माहित नव्हतं. पहिल्यांदा कुठं ऐकलं? बचत हॉलमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या सर्वोच्च प्रमुख ताई आपटे यांना निमंत्रित केलं होतं. सबंध बचत हॉल भरलेला होता. ताई आपटे त्यावेळी 78 वर्षाच्या होत्या असं सांगण्यात आलं. आणि या सभेत सावंतवाडीच्या मीनाताई उकिरवे, मीनाताई शेवडे यांनी हे वंदे मातरम राष्ट्रगीत पूर्णपणे संपूर्णपणे वंदे मातरम म्हटलं.
इतकं ते भावलं. त्यानंतर मी ते स्वतः पाठ केलं. अगदी अलीकडं रिटायर होण्याच्या पूर्वी 1-2 वर्ष असेल, पर्यावरणाचा कार्यक्रम होता. पर्यावरणाच्या कार्यक्रमात शेवटी वंदे मातरम म्हणण्याचं काम माझ्याकडे होतं. रोज वंदे मातरम मी म्हणायचा शाळेत 8व्या तासाला. शिपाई बोलवायला यायचा वर्गात, सर चला. मग गेलो की लाऊड स्पीकरवर वंदे मातरम. आमचे काजी सर होते, ते सगळी ॲडजस्टमेंट करायचे. त्या दिवशी शाळेच्या बागेत कार्यक्रम होता. वंदे मातरम म्हणण्यासाठी मला बोलवलं आणि माझ्या मनात ते भरलेलं होतं वंदे मातरम. म्हटलं कधीतरी एकदा आपण पूर्ण म्हणूया की. म्हणून मी त्या दिवशी संपूर्ण वंदे मातरम म्हटलं. ती ताल मीच लावलेली होती, पण व्यवस्थित तालात होती. वंदे मातरम झालं, छान झालं, बऱ्याच जणांना ते आवडलं. ती गोष्ट वेगळी आहे. 2-3 दिवसांनी एका जबाबदार व्यक्तीकडून दुसऱ्या एका जबाबदार व्यक्तीला सांगण्यात आलं, गोखले सरला सांगा हे असलं संपूर्ण वंदे मातरम वगैरे म्हणत जाऊ ना, हे सगळं RSSचं फॅड आहे. मग बुद्धिवंतांच्या मध्ये सुद्धा ह्या अशा भावना जर अजून जाग्या असतील तर मी मगाशी सांगितलेला श्लोक, ज्यांनी सांगता एकता जन्म गेला परी वाद विवाद तैसा की ठेला. आपण त्या वादविवादाकडे लक्ष देऊया ना. पुन्हा शाळेची इन्स्पेक्शन आली. शेवटचं वर्ष माझं रिटायरमेंटचं. मैदानावर सामुदायिक कवायत होती. सामुदायिक कवायत झाल्यावर माझं वंदे मातरम पुन्हा मनात आलं, म्हणूया. सगळे वर्ग एकत्र आहेत. त्या दिवशी थोडे होते, आज सगळे वर्ग आहेत. शिक्षण खात्यातली माणसं पण आहेत, ऐकू दे. संपूर्ण वंदे मातरम म्हटलं. आणि आमच्या शाळेतल्या तांबे बहिणी मुद्दाम मला भेटून, सर मला हे संपूर्ण वंदे मातरम लिहून द्या, मला सुद्धा ते पाठ करायचं. पण या वंदे मातरम नंतर कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यानं, कुठल्याही जबाबदार व्यक्तीला मला सांगण्यासाठी कुठलीही आज्ञा पाठवली नाही. रिटायर झाल्याचंच वर्ष 1900 नाही, रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष 1906 संपत आलंय हा भाषण माझं, काळजी करू नका. 1906 दिल्लीहून आदेश आला, वंदे मातरमची शताब्दी साजरी करावी. मग मनात आलं, वंदे मातरमची शताब्दी म्हणजे 1875 ते 1975, ही कुठली शताब्दी 1906 साली. आणि मग माझ्या पुन्हा ध्यानात आलं, काँग्रेसच्या सभेत रवींद्रनाथ टागोर यांनी प्रकटपणे जेव्हा गायलं त्याला 100 वर्ष झाली. म्हणजे ती गान शताब्दी ती साजरी करावी असा आदेश आला. काँग्रेस शासन होतं दिल्लीत, सोनिया गांधींनी आदेश काढला होता. राज्यातली काँग्रेस सरकारं बुचकळ्यातच पडली. असा आदेश कसा? एक दिवस शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्या घरी आले. मला म्हणाले, वंदे मातरमचा कार्यक्रम जाहीरपणे करायचा आहे. तुमचं भाषण आणि तुमचं वंदे मातरम दोन्ही तुम्हीच करायचं. मी लगेच तयार झालो, कारण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. नकार देण्याचं काय कारण? कुठं झाला हा कार्यक्रम? अगदी जवळ, आता आपण आहोत तिथून अगदी जवळ भारत नाक्यावर रहदारी नियंत्रणासाठी पोलीस जिथं उभे राहतात त्याच प्लॅटफॉर्मवर उभं राहून सिंधुदुर्ग कॉलेजचे विद्यार्थी आणि NCCचं पथक यांना बोलवलेलं होतं. कार्यकर्ते होते, गावातले काही
पौरजन उपस्थित होते. सकाळी 7:15ला कार्यक्रम होता. मी तिथं पोहोचलो आणि लगेच पोलिसांची गाडी पण तिथे पोहोचली. पोलिसांनी उत्तम सहकार्य केलं. अर्थात ही जी भाषणं मी आता सांगतोय ही शालेय आणि महाविद्यालयीन मुला मुलींसमोर केलेली होती. ती 25 मिनिटाची होती. शेवटी वंदे मातरम म्हटलं की कार्यक्रम थांबला. आजचं भाषण आपल्या जाणकारांच्या पुढं करायचं असल्यामुळं मी अगोदरपासून जरा दडकून गेलो. कारण सगळ्याला वंदे मातरमचं चांगलं माहिती आहे. सगळे इतिहासाचे वाचक आहेत. तरी पण बोलाल का असं विचारल्यावर कधी मुद्दाम नकार द्यायचा, उगीच काहीतरी तब्येत बरी नाही म्हणून सांगायचं, असली माझी वृत्ती नाही. मी हो म्हटलं. आज तुमच्या समोर उभा आहे. अशी वंदे मातरमची आणि माझी स्वतःची जवळी ती भाषणाच्या शेवटी तुम्हाला मी सांगितली. श्रोतेजन हो, मगाशी परिचय करून देताना त्यांनी काय काय शब्द वापरले मी गुदमरून गेलो. प्रज्ञाचक्षू काय म्हणाले, गुलाबराव महाराज काय म्हणाले, पांडित्य काय म्हणाले, विद्वत्ता काय म्हणाले. मी गांगरूनच गेलो. आता म्हटलं कळेल उभा राहिल्यावर. पण आपल्यासारखे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले श्रोते हे नुसते संख्येनं मोठे नाहीत, ते मनानं मोठे आहेत. नमस्कार.